नमस्कार 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 सगळ्यांना आणि आजच्या लाईव्ह सेशनमध्ये मी सगळ्यांचं हार्दिक मनापासून स्वागत करतो. आणि यामध्ये आपण आस्क वास्तुकार गुरु हे आपलं एक यूट्यूब चॅनल आहे आणि यामध्ये आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव स्वरोदय, मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, स्पिरिच्युअल गायडन्स, नंतर याच्यामध्ये आपण पास्ट लाईफ काउन्सिलिंग, ब्रह्ममुहूर्त अशासारखे काही डेडिकेटेड सब्जेक्ट घेऊन लाईव्ह सेशन करत असतो. आणि हे जे लाईव्ह सेशन असतं आपलं दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता असतं. माझा जर आवाज तुमच्यापर्यंत प्रॉपर पोचत असेल तर मला कृपया कन्फर्मेशन द्या. आणि आजच्या या लाईव्ह सेशनसाठी ज्यांना कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते प्रश्न विचारू शकतात. आणि तत्पूर्वी आपण ह्यामध्ये जे पण काही डेडिकेटेड आपले सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टवरनं आत्तापर्यंत आपण हजारो लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक रिझल्ट आपण दिलेला आहे. आणि ह्याच्या माध्यमातून आपण ऑनलाईन ऑफलाईन क्लासेससुद्धा घेतो. ज्याचे विषय आहेत वास्तुशास्त्र, फेंगशुई कॉम्बिनेशन, दुसरा विषय आहे कुंडली आणि न्यूमरोलॉजी, तिसरा विषय आहे टॅरोट कार्ड रीडिंग आणि श्री शिव स्वरोदय, आणि त्याच्यानंतरचा विषय आहे ब्रह्ममुहूर्त प्रॅक्टिस आणि ह्याच्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिस. अशाशी रिलेटेड आपण काही ऑनलाईन सेशन्स आपले क्लासेस असतात. ज्यांना कुठलं डेडिकेटली स्पेसिफिक त्या सब्जेक्टवरती काम करायचं असेल, ज्यांना कुठलं डेडिकेटली स्पेसिफिक त्या सब्जेक्टमध्ये मास्टर व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी ते ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकारचे क्लासेस आपण इथे घेत असतो. आणि यासाठी बरेच लोक आपल्याकडे शिकण्यासाठी सुद्धा येत असतात. ह्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण 10,000पेक्षा जास्त लोकांना एज्युकेशन दिलेलं आहे आणि 20,000पेक्षा जास्त लोकांना आपण इथे कन्सल्टेशनच्या माध्यमातून चांगला गायडन्स देऊन लोकांच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे बदल आपण घडवून आणलेले आहेत वास्तुकारच्या माध्यमातून. तर ह्यामध्ये आपण प्रश्नोत्तरांचं सेशन घेतो आणि या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपण डेट ऑफ बर्थ आणि काही स्पिरिच्युअल गाईडलाईन आपण इथे प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जे आपले लाईव्ह सेशनचे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही आधीचे सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूबला लोड केलेले आहेत ते जर तुम्ही बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक व्हिडिओ हा आपला वेगळा नॉलेज मटेरियल घेऊन आपण येत असतो. आणि ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही लोकांना रिझल्ट्स पण मिळालेले आहेत तर तेही तुम्ही त्याच्यामध्ये ऐकू शकता. तर ह्यामध्ये अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. कोणीतरी हँडरेज आहे, कोणाचं तरी हँडरेज आहे इकडे. तर कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर तुमच्या बाजूचा माईक चालू करा आणि आपण प्रश्न उत्तराला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. बोला. ओके. तर यामध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे की वास्तुशास्त्रामध्ये आपण जेव्हा नवीन घर घेतो किंवा नवीन प्रॉपर्टीमध्ये राहायला जातो तेव्हा आपण कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत तर ते यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एक म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये जेव्हा आपण नवीन घरी राहायला जातो किंवा आपण असं म्हणू शकतो की आता आपण नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण केलं आहे तर आपल्याला कुठले चेंजेस आपल्या वास्तूमध्ये केले तर नवीन एनर्जी, एक नवीन सकारात्मक ऊर्जा आपल्याला बघायला मिळते आपल्या वास्तूमध्ये. तर अशा काही गोष्टी आहेत, अशा काही गोष्टी आहेत ज्यामध्ये आपल्याला खूप चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट इथे आपल्याला बघायला मिळतात. जर ते थिंग्स त्या गोष्टी जर आपण चेंज केल्या तर ते खूप चांगल्या पद्धतीने जर आपण केल्यात तर डेफिनेटली आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट इथे बघायला मिळतो. तर त्यामधलं इथे मी पहिले राईट डाऊन करतो की नवीन वास्तूमध्ये जाताना किंवा या 7 वस्तू नवीन घेतल्यावरती आपल्या जीवनामध्ये काय बदल बघायला मिळतात.
तर पहिला जो पॉईंट याच्यामधला तो आहे केरसुणी, झाडू. तर केरसुणी आपण म्हणू शकतो त्याला, किंवा झाडू म्हणू शकतो, है ना. ही खूप छोटीशी गोष्ट आहे, पण ती जर आपण नवीन घेतली, आता नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण केलं, जानेवारी महिना चालू आहे आणि किंवा आपण नवीन वास्तूमध्ये राहायला चाललेलो आहे, तर या 7 गोष्टी आपल्याला चेंज करायच्या आहेत, किंवा आता जानेवारी महिना, हे वर्ष आपल्याला चांगलं जावं यासाठी या 7 गोष्टी जर तुम्ही चेंज केल्यात तुमच्या वास्तूमध्ये, तर डेफिनेटली तुम्हाला एक सकारात्मक बदल इथे बघायला मिळेल. तर ह्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे, तो पहिला पॉईंट आहे झाडू, केरसुणी. जर आपण चेंज केली तर आपल्याला लाईफमध्ये खूप वेगळ्या प्रकारची प्रॉस्परिटी, खूप वेगळ्या प्रकारचं एनर्जी फ्लो इथे आपल्याला बघायला मिळेल. तर पहिला झाडू आहे. दुसरा आहे घड्याळ. मला सांगा, घड्याळ किती लोकांनी वर्षानुवर्ष आपल्या वास्तूमध्ये तेच घड्याळ आपण वापरत असतो आणि त्याच गोष्टी आपण इथे करत असतो. साधारणपणे घड्याळ ही एक अशी वस्तू आहे की ती साधारणपणे 7 वर्षांनी बदलली पाहिजे. कारण आपला जो टाईम डायमेन्शन असतो, तो टाईम डायमेन्शन फिजिकली असो, सायकोलॉजिकली असो, मेंटली असो, एन्व्हायरमेंटली असो, तर हा जो सगळा स्पेस आहे, हा जो सगळ्या स्पेसशी रिलेटेड असलेल्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या आपल्या चेंज होतात. म्हणजे डॉक्टरांच्या मते, म्हणजे शारीरिक डॉक्टरांच्या मते फिजिकली सुद्धा आपल्या शरीरामधले प्रत्येक अणू 7 वर्षामध्ये बदली झालेले असतात, ट्रान्सफॉर्मेशन्स झालेले असतात. तर ह्यासाठी आपल्याला 7 वर्ष मी नेहमी म्हणतो. तर 7 वर्षांमध्ये आपल्याला हे गोष्टी बदली करायला पाहिजे. त्यातली ही एक गोष्ट आहे, ती म्हणजे घड्याळ. तर घड्याळ आपण काय करतो, 12 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, म्हणजे जशी चालत आली तशी चालवतो, जशी पुढे चालले तसं चालवतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर घड्याळ चेंज केलेलं नसेल तर काय होतं, त्या 10 वर्षात, त्या 15 वर्षात, त्या 20 वर्षात, त्या 25 वर्षात आपल्याला जीवनाशी घडलेल्या ज्या पण काही नकारात्मक घटना असतात, त्या सगळ्या नकारात्मक घटना त्या घड्याळाशी कनेक्ट असतात. आणि ज्या वेळेला, आणि घड्याळ ही एक एवढी ऑब्वियस गोष्ट आहे की आपण खूप दिवसातनं खूप जास्त वेळा घड्याळ बघतो. किती वाजले हे तर सगळेच जण बघतात, त्यामुळे घड्याळ हा ऑब्वियसली बघतो. पण अध्यात्मामध्ये किंवा आमच्या गुरूंनी किंवा अध्यात्मामध्ये किंवा जे लोक अध्यात्माचे अभ्यास करतात, ध्यानधारणा करतात, मेडिटेशन करतात, तर अशा लोकांनी कधी पण जास्त काळ घड्याळ बघू नये, असं आमचे गुरु आम्हाला नेहमी सांगायचे की घड्याळ बघू नका, सारखं घड्याळ बघू नका. कारण का, तर घड्याळ म्हणजे काळ आहे, काळ. आणि काळाला जर आपण जेवढ्या वेळा बघणार तेवढ्या वेळेला काळ आपल्याला बघणार, असा त्याचा अर्थ होतो. तर आता आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा आज पुणे मुंबई सारख्या ठिकाणी आपल्याला हे शक्य नाही, आपल्याला वारंवार घड्याळ बघावं लागतं. कारण आपलं पंक्च्युअलिटी आपल्याला ठेवायची आहे ना, पण आपल्या पंक्च्युअलिटी ठेवायच्या आधीपासून आपण त्याचं जर प्रिपरेशन केलं तर आपल्याला जास्त काळ घड्याळ बघायची गरज पडणार नाही. ॲट द एंड ऑफ द स्टोरी, तर ह्यामध्ये आपल्याला घड्याळ हा जो विषय आहे, तो आपला माइंड स्कॅनिंग, नकारात्मक निगेटिव्ह माइंड स्कॅनिंग्स आपले त्याच्यामध्ये होत असतात. आणि ज्या आपल्या जीवनामध्ये ज्या पण काही वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडलेल्या असतात, त्या आपल्याला वारंवार सूचित करत असतात. म्हणजे आपलं हे सूक्ष्मरित्या हे कुठेतरी आपल्या माइंडमध्ये होत असतं आणि त्याचे इम्पॅक्ट मात्र आपल्याला टँजिबली और इनटँजिबली पुढे चालून बघायला मिळतात. तर मी नेहमी सांगतो, सिम्बॉलिक वास्तुशास्त्रामध्ये, म्हणजे प्रतिकात्मक वास्तुशास्त्रामध्ये या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. पण मला तुम्हाला या सगळ्याच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की घड्याळ आपण चेंज तर करायचंच आहे, पण ते घड्याळ चेंज केल्यानंतर आपल्याला काय फरक पडतो हे जर बघायचं असेल तर आपल्याला काही स्पेसिफिक घड्याळ तिथे असायला पाहिजे. त्यामध्ये पहिलं घड्याळ म्हणजे 1-1 तासांनी वाजणारं घड्याळ आपल्या वास्तूमध्ये असायला पाहिजे. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याला खाली लोलक पाहिजे, कारण लोलकची जी मुवमेंट असते ती प्रत्येक सेकंदाला त्याची मुवमेंट ही होत असते. इंग साईड और यार्ड साईड, म्हणजे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला त्याची मुवमेंट ही कायम होत असते. त्याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनामध्ये
मधलं जे ट्रान्समिशन आहे ते ट्रान्समिशन तिकडे तो दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आफ्टर ऑल 1-1 तासांनी वाजणारं घड्याळ जर तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये लावलं तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय बदल बघायला मिळतो हे मात्र तुम्ही मला सांगायला अजिबात विसरू नका. तर आजच्या या पॉईंटमध्ये पहिलं काय चेंज करायचं आहे, जानेवारी महिना आलेला आहे किंवा ऑप्शन आपण नवीन घरात वास्तूत राहायला चाललेलो आहोत. तर या 7 गोष्टी आपल्याला इथे चेंज करायचं आहे. त्यामधलं पहिली गोष्ट मी आधी सांगितली ती म्हणजे केरसुणी हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. आपण अमावस्येला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळ्यांना माहिती आहे की आपण इकडे अमावस्येला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण झाडूची पूजा करत असतो, तिला आपण लक्ष्मी मानत असतो म्हणून आपण त्याची पूजाही करत असतो. तर हा एक पॉईंट इथे झाला. दुसरा पॉईंट इथे घड्याळाचं मी आत्ता एवढं मोठं डिस्क्रिप्शन तुम्हाला इकडे सांगितलं, आता परत मी ते रिपीट करत नाही, पण ही एक गोष्ट आपल्याला इथे चेंज करायची आहे. दुसरा म्हणजे जर पाण्याने म्हणजे आता आजच्या या आपल्या आधुनिकीकरणाच्या जीवनामध्ये पाण्याने भरलेला माठ म्हणजे मडकं म्हणजे माठ आपण त्याला म्हणूया, वास म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, पाण्यासाठी बनवले असलेला. आता बरेच ठिकाणी पारंपरिक जीवनशैली आपण अंगीकारतो किंवा आपल्या किचनमध्ये पाण्याने भरलेला माठ हा खूप कॉमन गोष्ट आहे, अजूनही बऱ्याच लोकांकडे तो बघायला मिळतो. तर तो पाण्याने भरलेला जो माठ आहे तो आपल्याला चेंज करायचा आहे. तर हा झाला. आता पाण्याने भरलेला माठ का, तर वन अँड द सेम केस देअर. तर पाण्याने भरलेला माठ हा आपल्याला जुना ठेवून किंवा जुना कोणाला तरी देऊ शकतो आपण आणि नवीन घेऊ शकतो, आहे ना, एक चांगल्या क्वालिटीचा माठ. तर पाण्याने भरलेला माठ आपल्याला इथे चेंज करायचा आहे. 3 पॉईंट झाले. चौथा पॉईंट इथे आपल्याला सर्व डोअरमॅट चेंज करायचे आहेत. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. डोअरमॅट ही अशी गोष्ट आहे की आपले कम्युनिकेशन जे असतात लोकांबरोबर, तर ते कम्युनिकेशन्स जे प्रॉपरली होत नाहीत किंवा स्क्वेअरचं, मी नेहमी सांगतो वास्तुशास्त्रामध्ये म्हणजे स्पेसिफिक वास्तुशास्त्रामध्ये डोअरमॅट हे नेहमी स्क्वेअर नसायला पाहिजेत किंवा डोअरमॅट हे नेहमी ओव्हल किंवा गोल राऊंडचे असायला पाहिजेत. ड्युएल कलरचे असतील तर अतिशय चांगलं आहे. तर डोअरमॅट हे ड्युएल कलरचे आणि ओव्हल किंवा गोल असे असायला पाहिजेत, ज्यामध्ये आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट्स तिथे बघायला मिळतात. दुसरं म्हणजे ह्याच्या पुढचा पॉईंट, डोअरमॅट जर चेंज केला तर आपलं कम्युनिकेशन स्किल जे आहे ते डेव्हलप्ड होतं. बाहेरच्या लोकांशी असलेला जो आपला संवाद असतो, कम्युनिकेशन असतं, ते आपल्याला डोअरमॅटमुळे अतिशय चांगलं बघायला मिळतं. दुसरं म्हणजे आपल्या वास्तूमध्ये स्पेसिफिक ज्या टेरिटरीज असतात म्हणजे टॉयलेट बाथरूम झालं किंवा हॉल झाला, किचन झालं, बेडरूम झालं, मास्टर बेडरूम झालं, ह्यांचं एरियाचं स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन म्हणजे डोअरमॅट असतं. म्हणजेच काय तर तुमचा वास्तू हा वेगवेगळ्या टेरिटरीमध्ये पासून बनलेला असतो आणि त्याला कुठेतरी त्याचं एक वेगळ्या प्रकारचं आयडेंटिफिकेशन क्रिएट करण्यासाठी डोअरमॅटचा वापर केला जातो. आणि त्यावेळेला आपल्याला समजतात काही गोष्टी की रिलेशनशिप डेव्हलप करण्यासाठी डोअरमॅट हा किती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ह्याचं खूप डीप स्टडी आहे. आता मी एवढे डिटेल्स कदाचित इथे वेळेअभावी तुम्हाला सांगू शकणार नाही, कारण इथे आपण तासाभरासाठी झालेलो असतो या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी. तर आत्तापर्यंत मी 4 गोष्टी सांगितल्या ऑप्शनमध्ये. एक म्हणजे नवीन वास्तूमध्ये आपण राहायला जातोय तेव्हा काय करायला, 7 गोष्टी काय करायला पाहिजेत, चेंज काय करायला पाहिजेत, आणि ऑप्शन ऑब्लिक मध्ये आपल्याला या 7 वस्तू जर नवीन घ्यायच्या आहेत. आता आपण जानेवारी महिन्यामध्ये आपण प्रवेश केला आहे आणि या 7 वस्तू आपल्याला नवीन घ्यायच्या आहेत. तर कुठल्या म्हणजे जुन्या चेंज करायच्या आणि नवीन घ्यायच्या आहेत असं मला म्हणायचं आहे इथे. तर त्याच्यामधलं पहिलं आहे केरसुणी झाडू, दुसरं आहे घड्याळ, तिसरं आहे माठ, चौथं आहे डोअरमॅट, है ना, आणि इकडे पाचवं बट ऑब्वियस जानेवारी महिना सगळ्यांना माहिती आहे, कॅलेंडर. तर कॅलेंडर आपण जानेवारी महिन्यामध्ये चेंज करतो, ही खूप कॉमन गोष्ट आहे. इज अ ट्रू कॉमन सेन्स की हे काय सांगायची गरज नाही आहे, तर सगळेजण बदली करतात. पण कॅलेंडरमध्ये मला सांगण्यासारखी गोष्ट ही वाटते वास्तुशास्त्राप्रमाणे, आता आपल्या वर्षभराच्या सगळ्या नोंदी मागच्या वर्षाच्या कॅलेंडरमध्ये असतातच. म्हणजे ते खूप ऑब्वियस गोष्ट आहे. म्हणजे तुमच्याकडे काय माझ्याकडे काय, आपल्या सगळ्यांकडे आपण प्रत्येकजण डायरी लिहितो असं नाही. काही लोकांना
शॉर्टकट म्हणजे वेळेअभावी, म्हणजे इनफॅक्ट आम्हाला पण वेळेअभावी सगळ्या ज्या नोंदी असतात, बेसिक नोंदी असतात, त्या सगळ्या आपल्या कॅलेंडरवरती असतात. तर त्याच्यासाठी मागच्या वर्षाचं कॅलेंडर सांभाळून ठेवा फार तर, पण त्याच्या मागच्या वर्षाचे कॅलेंडर सांभाळून ठेवू नका. लोकांकडे 3 वर्ष, 5 वर्षापासून, 7 वर्षापासून चे कॅलेंडर सगळे क्लटर म्हणून जमा असतात. तर माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की ते सगळे कॅलेंडर सांभाळून ठेवू नका. ॲट द एंड ऑफ तुम्ही फार तर मागच्या वर्षाचं ठेवू शकता की बाबा मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात आपल्याला काही नोंदी हव्या असतील, किंवा मागच्या वर्षाच्या जुलै महिन्यातल्या काही आपल्याला नोटिफिकेशन्स हवे असतील, तर त्या कॅलेंडरमध्ये आपल्याला बघाव्या लागतील. तर इज अ सर्वायवल सिच्युएशन मला असं वाटतं. तर इट्स माय हंबली रिक्वेस्ट फॉर यू की त्याच्यानंतर जे कॅलेंडर्स तसे काही कामाचे नसतील कदाचित, तर तुम्ही त्याला ॲज अ क्लटर म्हणून आयडेंटिफाय करू शकता. तर मला त्याच्यामधला हा जो पॉईंट आहे कॅलेंडर, हा डेफिनेटली चेंज करायचा होतोच तो चेंज, पण ओव्हरलॅप केलेले म्हणून कधी लावू नका. म्हणजे एका कॅलेंडरवरती दुसरं कॅलेंडर कधीच लावू नका. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की एका कॅलेंडरवरती दुसरं कॅलेंडर लावू नका. मागच्या वर्षाचं कॅलेंडर तुम्ही वेगळ्या ठिकाणी ड्रॉवरमध्ये किंवा वेगळ्या ठिकाणी कुठल्या तरी असं स्पेसिफिक इन डिफरंट टेरोटरीमध्ये तुम्ही ते ठेवा, की जेणेकरून तुम्हाला जेव्हा ते हवं असेल तेव्हा तो ड्रॉवर उघडून तर तुम्ही बघू शकता, त्याच्यातल्या नोंदी ज्या आहेत त्याचे अपडेट घेऊ शकता. पण मी नेहमी बघतो की आता 2024 चालू आहे, तर 2023चा कॅलेंडर मागेच आहे आणि 2025चं कॅलेंडर त्याच्या मागेच आहे. म्हणजे असं करू नका. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये अतिशय कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. कारण आपल्याला जर जीवनामध्ये अपडेट राहायचं असेल तर कालगणना, कालमर्यादा आणि कालविवंचना किंवा म्हणजे काय बोलतो टाईम क्लॅरिफिकेशन आपण त्याला म्हणू शकतो मराठीमध्ये, तर ते आपल्याला असणं फार गरजेचं आहे. म्हणून कॅलेंडर हे ओव्हरलॅप केलेलं नसावं. तर हे कॅलेंडर हे ओव्हरलॅप केलेलं नसावं, हा एकमेव सेंटेन्स मला वाटतं इथे पुरेसा आहे. तर त्याच्यामधला हा पॉईंट झाला इकडे कॅलेंडर. आणि 1 2 3 4 5 पॉईंट आपले झालेले आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये मी सहावा जो पॉईंट आहे ह्याच्यामध्ये, तो म्हणजे आपल्या टेबलवरती किंवा टिपॉयवरती किंवा डायनिंग टेबलवरती ना एक असं वेगळ्या प्रकारचं ग्रीन कलरचं, ब्ल्यू कलरचं किंवा लव्हेंडर कलरचं किंवा ट्रान्सपरंट कलरचं एखादं कर्टन आपण टाकतो. तर ते कर्टन आपण इथे या सीझनमध्ये चेंज करायला पाहिजे. तर आपण असं लिहूया इकडे की कर्टन आहे ना, त्याच्यामध्ये आपण टेबलवरती किंवा टिपॉयवरती, टेबल आणि टिपॉय मी इथे लिहितो आहे ना. तर टेबल आणि टिपॉयवरती आपण एक साधारणपणे एक असं टाकलेलं असतं, तुम्हाला माहिती आहे. तर ते कलरमध्ये पण येतं किंवा ट्रान्सपरंटमध्ये पण येतं. तर ते पण चेंज करायला पाहिजे. ते पण वर्षानुवर्ष तिथेच पडलेलं असतं आणि तसंच आपण त्याला कॅरी फॉरवर्ड करत असतो. कधीतरी त्याला आपण धुतोसुद्धा, म्हणजे काही वाईट नाही धुवायला, पण एक सर्टन स्पॅनिंग असायला पाहिजे की आता ह्याचा युजेस जो आहे तो बास, आता ह्याच्या पुढे नाही, तर त्याला चेंज करायला पाहिजे. म्हणजे नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण केलं आहे, तर काही चेंजेस आपल्याला इथे सुचवायचे आहे. दुसरं ह्याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो पॉईंट मी इथे सांगतोय. आत्तापर्यंत काय काय चेंज केलं आहे परत एकदा रिपीट करतो, कारण बरीच लोक परत ॲड होत आहेत नवीन, तर त्यांना पण त्याचे अपडेट मिळणं फार गरजेचं आहे. तर त्यामध्ये केरसुणी आहे, घड्याळ आहे, माठ आहे, डोअरमॅट आहे, कॅलेंडर आहे आणि टेबल आणि टिपॉय आहे ना. आणि 1 2 3 4 5 6 आणि सातवी वस्तू मी इथे अतिशय महत्त्वाची हायलाईट करतो आहे, ती म्हणजे गॅस किंवा लायटर आहे ना. जर गरज असेल जर आपल्याला नवीन गॅस घेण्याची, तर तुम्ही तो त्याच्यामध्ये घेऊ शकता. आणि दुसरं म्हणजे लायटर हे मी नेहमी माझ्या कमर्शियल वास्तू कन्सल्टन्सीमध्ये जातो, त्यावेळेला आपण म्हणतो टिक 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 असा आवाज येतो आणि त्याच्यामुळे जितक्या वेळेला आपण क्लिक करतो तितक्या वेळेला तो आपला ट्राय असतो आणि जेव्हा फायर जेव्हा समोरून पेटतो तो आपल्याला मिळणारा रिस्पॉन्स असतो. तर मी नेहमी म्हणतो की या दोन्ही गोष्टी अतिशय फ्लुएंटली काम करायला पाहिजे. आयदर तुमचा बर्नर और आयदर तुमचा लायटर.
तर ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कमर्शियल कन्सल्टिंगमध्ये अजून वेगळ्या प्रकारचं थॉट मी तिथे सांगतो लोकांना. तर मी तुम्हाला इथे एवढं नक्की सांगू शकतो की तुम्ही एकतर गॅस चेंज करा किंवा लायटर चेंज करा. या नवीन वर्षाच्या पदार्पणामध्ये आपण या 7 गोष्टी इथे चेंज करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तर त्यामध्ये मी परत एकदा रिपीट करतो. त्यामधल्या 7 गोष्टी झाल्या का पहिले बघूया आपण. 1 2 3 4 5 6 7 झाल्या. एक म्हणजे केरसुणी, दुसरं म्हणजे घड्याळ, तिसरं म्हणजे माठ, चौथं म्हणजे डोअरमॅट, पाचवं म्हणजे कॅलेंडर आणि 6वं म्हणजे टेबल आणि टिपायावरती आपण जे कर्टन टाकतो ते कर्टन आणि 7वं म्हणजे गॅस आणि लाईट. गॅस किंवा लायटर आयदर ऑर बोथ म्हणजे बघा ते तुम्हाला ऑप्शनल आहे त्या गोष्टी, पण गरज तशी असेल तर या गोष्टी तुम्ही डेफिनेटली चेंज करायला पाहिजे. आयदर या गोष्टी वस्तू आपण जेव्हा नवीन वास्तूमध्ये जातो त्यावेळेला ह्या नवीन घ्यायला पाहिजेत. आपण तिथे ॲटलिस्ट त्याच वस्तू परत तिथे रिवाईज न करता आपण एका नवीन टेरिटरीमध्ये प्रवेश करतोय तर तिथे त्या आपण नवीन घ्यायला पाहिजेत. नाही तर मग आता नवीन वर्ष आपलं सुरू झालेलं आहे, वास्तू काय आपली बदलणार नाही आहे दरवर्षाला, तर आपण नवीन वर्ष सुरू झालेलं आहे म्हणून या 7 वस्तू आपण चेंज करण्याचा प्रयत्न करू शकतो. जर यामध्ये कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. हॅलो श्री स्वामी समर्थ बोला. हॅलो ओके. ठीक आहे. तर यामध्ये मी नेहमी सांगतो, वास्तुशास्त्रामध्ये मी नेहमी सांगतो की जेव्हा पण आपण वास्तुशास्त्रामध्ये काही स्पिरिच्युअल गोष्टी करायला जातो तर मधल्या काळामध्ये मी एका व्हिजिटला गेलो होतो आणि त्या व्हिजिटला जेव्हा आपण काही स्पिरिच्युअल गायडन्स जेव्हा तिथे क्लायंट्सला देतो त्यावेळेला मला त्या गोष्टी तिथे निदर्शनास आलेल्या होत्या. तर त्या निदर्शनास अशा त्यांना मी काही तिथे सोल्युशन सांगितले, काही उपाय तिथे सांगितले आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती त्यांना तसे रिझल्टसुद्धा बघायला मिळाले. म्हणजे आपण कुलदेवता हा जो आपला बेसिक विषय आहे किंवा आपला स्पिरिच्युअल गाईड आपण कशा पद्धतीने वास्तुशास्त्रामध्ये करतो तर या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे व्हिजिटमध्ये प्रॉपर पद्धतीने सांगता येतात. टेरिटरीमध्ये जाऊन वास्तुशास्त्र करणं हे फार महत्त्वाचं असतं. तर ह्याच्या आधी पण मी बरेच वेळा सांगितलं की वास्तुकारमध्ये आपण प्लॅनवरनं वास्तुशास्त्र करत नाही, कारण प्लॅनमध्ये आपल्याला पूर्णपणे दिशाही नीट कळत नाहीत आणि टेरिटरीची जी एनर्जी असते किंवा टेरिटरीचा जो बेसिक फंडामेंटल असतो तोही आपल्याला तिथे नीट कळत नाही. तर ती एक गोष्ट नेहमी मी सांगतो याच्यामध्ये की प्लॅनवरनं वास्तुशास्त्र आपण का करत नाही, तर आपल्याला तिकडचे जे पण काही वाईब्स आहेत ते वाईब्स आपल्याला प्रॉपरली ॲनालिसिस करता येत नाहीत. ॲस्ट्रायकल मुवमेंट ज्या असतात त्या आपल्याला तिथे ट्रान्समिट करता येत नाहीत किंवा कॅच करता येत नाहीत. तर त्यासाठी एकतर ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याची साधना पण असावी लागते कन्सल्टंटची आणि त्यामध्ये आम्ही खूप डेडिकेटली काम करतो आहे ना. तर ह्यामध्ये मला असं बरेच वेळा म्हटलं जातं की वास्तुशास्त्रावरती विश्वास का ठेवायला पाहिजे. तर मी नेहमी म्हणतो की जर तुम्हाला गार्डनमध्ये फिरताना आहे ना, गार्डनमध्ये फिरताना आणि मंदिरामध्ये गेल्यावर आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आणि स्मशानभूमीत गेल्यावर आणि मित्रांच्या घरी गेल्यावर किंवा मित्रमैत्रिणींच्या घरी आपण गेल्यावर किंवा आपल्या कलिगच्या घरी गेल्यावर या सगळ्या ठिकाणी जेव्हा आपण जातो त्यावेळेला जर आपल्याला आपल्या मानसिकतेमध्ये शरीरामध्ये मानसिकतेमध्ये बॉडी लँग्वेजमध्ये बुद्धीमध्ये विचारांमध्ये जर आपल्या व्यवहारामध्ये जर चेंजेस आले नाहीत तर तुम्ही वास्तुशास्त्रावरती विश्वास ठेवू नका. म्हणजेच काय, तर जेव्हा आपण ज्या टेरिटरीमध्ये जातो त्या टेरिटरीमध्ये प्रवेश केल्यानंतर आपली सायकोलॉजिकली मेंटली फिजिकली आणि आपण काय म्हणतो व्यावहारिक म्हणजे
व्यावहारिक आपली परिस्थिती, या ज्या सगळ्या गोष्टी असतात, म्हणजे ऑबियसनेस जो असतो आपला, तो जर तिथे चेंज होत नसेल तर आपला वास्तुशास्त्रावरती विश्वास ठेवायची काही गरज नाही. कारण टेरोटरीचा इम्पॅक्ट हा आपल्यावरती सगळ्यात मोठा इम्पॅक्ट होणार असतो. कारण आज एवढे लाखो करोडो रुपये खर्च करून एवढे प्रेशियस टेरोटरी का बनवतात, हॉटेल्सवाले असू दे, किंवा आज गव्हर्नमेंट पण इन्फ्रास्ट्रक्चरवरती एवढं काम का करते, तर त्याचं कारण तेच आहे की आज आपण मॉलमध्ये फिरायला का जातो, किंवा कुठली पण गोष्ट काही करायची असेल तर आपण मॉलमध्ये का जातो, कारण तिथलं प्रेशियस टेरोटरी, आणि त्या सगळ्या ज्या टेरोटरीज असतात, प्रेशियस टेरोटरीज असतात, तिथे गेल्यानंतर आपल्याला मिळणारी जी एक्साइटमेंट असते, तिथे गेल्यानंतर आपल्याला मिळणारा जो एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो, तो तिथे गेल्यानंतर आपली बॉडी लँग्वेज चेंज होते. तिथे गेल्यानंतर आपली विचार करण्याची पद्धत जर बदलते तासाभरात, आणि आपण तिथे गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये बदल आपल्याला तिथे बघायला मिळतो. आणि म्हणूनच मी नेहमी सांगतो या सगळ्या माध्यमातनं की ह्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं गोष्टी आणि कुठल्याही प्रकारचे चेंजेस आपल्याला करायचे असतील तर वास्तुशास्त्र हे फार महत्त्वाचं असतं, आणि ह्यामुळेच आपल्याला त्याचे रिझल्ट्स हे अतिशय चांगल्या पद्धतीने बघायला मिळतात. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट इथे मी सांगितला. जर इथे कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर डेफिनेटली विचारू शकता. हॅलो हॅलो, कोणाचा तरी आवाज येत आहे. हॅलो, बघा हे जे ऑनलाईन सेशन आहे ना, हे वन साईड ऐकण्याचं ऑनलाईन सेशन नाही आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, एक तर सगळ्यांनी कॅमेऱ्यावरती या आणि क्वेश्चन आन्सरिंग करा. कारण तुमचे क्वेश्चन्स जे असतात ना, त्या क्वेश्चन आन्सरिंगमुळे कदाचित इतर लोकांचे किंवा इतर कोणाचे ऐकून त्याला त्याची गाईडलाईन जर प्राप्त होणार असेल, किंवा त्याला त्याचा हिंट जर त्याची मिळणार असेल तर ते अतिशय महत्त्वाचं आहे. तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, या लाईव्ह सेशनला सगळ्यांनी इंटरॅक्च्युअल करा, कारण तरच त्याची जास्त चांगलं एक्सप्लोर होईल, त्या गोष्टी एक्सप्लोर होतील त्या गोष्टी. हॅलो हॅलो, जर इथे कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. हॅलो, ठीक आहे. कधी कधी काय होतं, बरेच वेळेला न्यूमरोलॉजीसाठी किंवा बरेच वेळेला आपण न्यूमरोलॉजीप्रमाणे ज्या आपण काही गोष्टी इथे सांगतो, तर त्या गोष्टी इथे लोकांना तसे रिझल्ट्स पण तिथे बघायला मिळतात. तर तसे जे सेशन्स असतात ते जास्त इंटरॅक्टिव्ह वाटतात, जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात, कारण त्या सेशनमध्ये आपल्याला ही गोष्ट कळलेली असते की स्पेसिफिक काही एलिमेंट्स आणि स्पेसिफिक काही नॉलेज मटेरियलचा वापर करून या सगळ्या कन्सेप्टमध्ये चेंजेस कसे होतात हे सुद्धा आपल्याला लाईव्ह ऐकायला मिळतं, आणि त्यामुळे ते जास्त मोर इंटरेस्टिंग होतात त्याच्यामध्ये. तर माझी सगळ्यांना हंबली रिक्वेस्ट आहे की ह्यामध्ये हे जे आपले सेशन आहेत ते मोर इंटरॅक्टिव्ह करा, तरच ते जास्त इफेक्टिव्ह होतील असं मला वाटतं. बाकी माझ्याकडे म्हणजे मी तर बोलतच राहील, माझ्याकडे तेवढं मटेरियल आहेच बोलण्यासाठी, पण तुम्ही जर मला प्रश्न विचारला तर ते जास्त चांगलं मला एक्सप्लेनेशन्स त्याचे देता येतील, है ना. हां हॅलो, बोला. हां बोला मॅडम, बोला. तुमच्या बाजूचा माईक चालू करा आणि बोलायला सुरुवात करा. हॅलो, हां बोला मॅडम. नमस्कार सर. नमस्कार, बोला. हा नमस्कार, मला घड्याळांच्या दिशेबद्दल जरा माहिती पाहिजे होती. हां म्हणजे कसं? हा, घड्याळाच्या दिशेबद्दल हां आत्ता माहिती हवी होती. आत्ता कुठल्या दिशेला आहे तुमचा वास्तूमध्ये घड्याळ? पश्चिम आहे. पश्चिम दरवाजा पश्चिम आहे, पूर्व पश्चिम आहे वास्तू, पण घड्याळ आता आमचं पश्चिमेला आहे. ओके. बघा, घड्याळाच्या संदर्भात अजून एक दोन गोष्टी मी इथे सांगतो. बरेच वेळेला दरवाजावरती घड्याळ लावलं जातं, किंवा विंडोच्या वरती किंवा गॅलरीच्या वरती घड्याळ लावलेलं जातं. तर तसं कृपया करू नका, कारण जो यांगनेस असतो ना, तो यांगनेस तुमच्या प्रोडक्टिव्हिटीला, प्रॉस्परिटीला
डिस्टर्ब करणारा ठरतो किंवा तू कॉन्सन्ट्रेट आणि फोकस करणारा होत नाही. म्हणून घड्याळ, कॅलेंडर हे नेहमी दरवाजावरती किंवा गॅलरीवरती, म्हणजे खूप मोठा उजेडाचा स्रोत आहे ना आरपार, आणि त्याच्या बाजूला घड्याळ आहे. तर असं करू नका. घड्याळ आणि कॅलेंडर हे नेहमी प्रॉपर वॉलवरती लावलं गेलं पाहिजे, म्हणजे आजूबाजूला प्रॉपर वॉल पाहिजे त्याच्या, आहे ना. तर तो एक पॉईंट फार महत्त्वाचा आहे. आणि जसं तुम्ही म्हणतात तसं की आता मी तुम्हाला सांगेल, आता मगाशीच तो विषय झाला आपला याच्यामध्ये, की 1-1 तासाने वाजणारं घड्याळ तुम्हाला लावायचं आहे, ज्याला लोलक पण असतो. हां, तर ते तुम्ही करून बघा, तो चेंज तुम्ही करून बघा. पश्चिम दिशा ही तुमची बरोबर आहे. जर तुम्ही पश्चिम दिशा म्हणत असाल तुमच्या मानण्याप्रमाणे, तर 1-1 तास, तर त्याप्रमाणे मी बोलतोय, तर 1-1 तासाने वाजणारं घड्याळ तुम्ही त्या वॉलवरती लावू शकता, असं. तर आहे ना. हां हां, ओके. अजून काय विचारायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये? हॅलो. हां, हॅलो. तर ह्यामध्ये आपल्याला हे जे लाईव्ह सेशन आहे ते जास्तीत जास्त इंटरॅक्च्युअल ठेवायचं आहे. कारण आपल्या एकतर खूप मोठ्या मुश्किलने 1 तासासाठी आपण इथे सगळे एकत्र आलेलो असतो, आणि त्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी इथे समजून घ्यायच्या असतात, किंवा सगळ्या गोष्टी इथे मी एक्सप्लेन करत असतो, ज्यामध्ये आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रिडिंग, श्री शिव स्वरोदय, स्पिरिच्युअल गाईड, नंतर याच्यामध्ये आपण पास्ट लाईफ काउन्सिलिंग आणि ब्रह्ममुहूर्त, या सगळ्या विषयावरती आपण इथे चांगल्या क्वालिटीचं कंटेंट आपण इथे प्रोव्हाइड करतो. आणि त्याच्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत हजारो लोकांना सकारात्मक रिझल्ट दिलेला आहे. आणि स्पेसिफिक हे विषय जर कोणाला शिकायचे असतील तर त्यासाठी सुद्धा आपले ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस चालू आहेत. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही इकडे इन्क्वायरी करू शकता. आणि तुम्हाला जर काही याच्याशी रिलेट असलेले काही क्वेश्चन्स असतील, काही प्रश्न असतील, तर तेही तुम्ही या लाईव्ह सेशनमध्ये विचारू शकता, है ना. हॅलो. ओके. तर याच्यामध्ये मला या सेशनच्या पुढच्या भागाकडे मला गेल्यानंतर मला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत की आपल्या वास्तूमध्ये फार महत्त्वाचे बदल आपण करतो. ते म्हणजे एक म्हणजे दरवाजाच्या वरती प्रखर बल्ब असायला पाहिजे. तो म्हणजे 60चा किंवा 100चा बल्ब तिथे असायला पाहिजे. तर एक प्रखर बल्ब तुमच्या दरवाजावरती तिकडे असायला पाहिजे. हा एक पहिला पॉईंट आहे. दुसरा पॉईंट आहे तोरण जे असतं आपल्या वास्तूला, आपण दरवाजाला तोरण लावतो, तर ते तोरणसुद्धा नीट आणि क्लीन असायला पाहिजे, आणि ड्युएल कलरमध्ये असायला पाहिजे, ब्राईटन कलरमध्ये ते असायला पाहिजे. तर तो एक पॉईंट फार महत्त्वाचा आहे. त्याचा पुढचा जो आहे तो डोअरमॅटचा मी मगाशी सांगितला विषय, तर परत मी त्याच्यात बोलत नाही. दररोज संध्याकाळी साधारणपणे 6:45 आपल्याला दररोज संध्याकाळी 6:45 आपल्याला वास्तूमध्ये घंटानाद करायचा आहे आणि कापूर जाळायचा आहे. तर आपल्या वास्तूमध्ये घंटानाद आणि कापूर आपल्याला आपल्या वास्तूमध्ये जाळायचा आहे. तो एक पॉईंट मी इथे क्लिअर करतो. त्याच्यानंतर सफेद नमक असतं आपल्याकडे, खडा नमक. तर खडा नमकमध्ये त्याच्याने आपल्याला आपल्या वास्तू लादी जेव्हा पुसली जाते त्यावेळेला ते त्याच्यामध्ये टाकलं गेलं पाहिजे, आहे ना. तर तो एक पॉईंट त्याच्यामध्ये मी क्लिअर करतो. पुढचा म्हणजे ह्यामध्ये आपल्या वास्तूमध्ये आपल्या फॅमिलीमध्ये जेवढे पण काही मेंबर्स असतील त्यांनी दिवसातनं एकदा तरी, म्हणजे आता आपल्या पुणा मुंबईसारख्या ठिकाणी धकाधकीचं जीवनामध्ये कदाचित शक्य होत नाही, पण प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही. तर काय करायचं आहे, तर जेवताना ॲटलिस्ट सगळ्यांनी एकत्र असायला पाहिजे. म्हणजे ॲटलिस्ट संध्याकाळच्या जेवणामध्ये तरी सगळ्यांनी एकत्र असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये मी म्हणजे तसं माझं सजेशन्स आहे तुम्हाला. तर ते तुम्ही करू शकता. त्याच्याने आपलं फॅमिली हार्मोनी वाढण्यासाठी खूप चांगलं बेनिफिट आपल्याला इथे बघायला मिळतो. त्याचा पुढचा पॉईंट आहे माझा 1-1 तासांनी वाजणारं घड्याळ आपल्या वास्तूमध्ये पाहिजे, ते मी आधीच सांगितलं. त्याचा पुढचा पॉईंट असा आहे की पाणी पिताना फक्त काचेचेच ग्लास वापरले गेले पाहिजे. काचेचे ग्लास वापरण्याचं जे क्लेरिफिकेशन किंवा डिक्लेरेशन आहे ते खूप डिटेल आहे, तर तेवढं मला इथे नाही देता येणार तुम्हाला.
पण मी तुम्हाला एक टेस्ट मात्र इकडे नक्की सांगू शकतो, ती म्हणजे काचेच्या पाण्यामध्ये पाणी टाकताना येणारा आवाज आणि स्टीलच्या ग्लासामध्ये पाणी टाकताना येणारा आवाज, ह्या दोन्ही आवाज तुम्ही चेक करा आणि तुम्हाला जो आवडतो त्याला कंटिन्यू करा. मी तुम्हाला गॅरंटी आणि डॅम शुअर इथे बसून सांगतो की तुम्हाला काचेच्या ग्लासात पाणी टाकताना येणारा आवाज आवडेल आणि तुम्ही काचेचाच ग्लास पुढे कंटिन्यू कराल. तर इट इज माय ओपन चॅलेंज फॉर यू. तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा, आहे ना. कारण काचेच्या ग्लासामध्ये पाणी टाकताना येणारा जो स्मूथनेस आहे ना, तो अतिशय वेगळा आहे. त्याची जी फ्लुएन्सी आहे ना, ती अतिशय वेगळी आहे आणि त्याच्याचमुळे कदाचित आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स त्याच्यामध्ये बघायला मिळतात. ते करून बघा. रिझल्ट ओरिएंटेड काम आहे आपलं पूर्ण. करून बघा, त्याच्याने तुम्हाला काय फीडबॅक मिळतो, काय रिझल्ट मिळतो ते तुम्ही मला डेफिनेटली कळवा. पुढचा पॉईंट याच्यामध्ये असा आहे, म्हणजे हे सगळं पंचमहाभूतांचं जे एलिमेंट्स आहेत, 5 एलिमेंट जे आपले आहेत, त्या 5 एलिमेंटचं संवर्धन करणे, 5 एलिमेंटचं बॅलन्सिंग करणे म्हणजे वास्तुशास्त्र करणे. म्हणजे कुठलाही एलिमेंट आपल्याला खूप जास्त मोठ्या प्रमाणात एक्सप्लोर करायचा आहे किंवा एखादा डिस्क्लोर करायचा आहे, तर असं नाही आहे. तर आपल्याला जे पण एलिमेंट आहेत ते आपल्याला बॅलन्स करायचे. आता वास्तुशास्त्रामध्ये डिरेक्शन करून काम केलं जातं. मी बघतो आत्ता बरेच ठिकाणी म्हणजे काय काय चालल्या आहेत गोष्टी मार्केटमध्ये, त्या म्हणजे माहिती आहे मला. तर म्हणजे माझी टीम आहे, माझी टीम मला सांगते. आणि बरेच वेळेला आता आजकाल काय इंटरनेटमुळे कॉन्टेंट पण मॅचिंग होतं बऱ्याच वेळेला. आता इन्फ्लुएन्सर म्हटल्यानंतर ते होतं, मी समजू शकतो, पण काय हरकत नाही. काय असतं, कॉन्टेंट तुम्ही म्हणजे इंटरनेटवरती प्रोड्यूस केलेलं किंवा यूट्यूबवरती प्रोड्यूस केलेलं कॉन्टेंट तुम्ही घेऊ शकता. पण ओरिजिनल जे कॉन्टेंट असतं ते ओरिजिनल कॉन्टेंट आणण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आमची वेगळी आहे. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा काय फरक पडत नाही. आम्ही नवीन कॉन्टेंट इथे आणत राहू आणि लोकांना ते देत राहू. त्याच्यानंतर ते कॉपी झालं तर आम्हाला काही फरक पडत नाही, आहे ना. तर हा एक पॉईंट इथे फार महत्त्वाचा होता. तर 5 एलिमेंट बॅलन्स करणं म्हणजे काय, तर मला एक्झाम्पल इथे हे द्यायचं आहे की समजा साऊथ वेस्ट डिरेक्शनला काही वेगळ्या डेडिकेटेड काही गोष्टी असतील, तर आम्ही त्याचं बॅलन्सिंग नॉर्थ ईस्टला करतो. ओके, नॉर्थ वेस्टला जर काही वेगळ्या प्रकारचे फॉर्म्युला असेल, वेगळ्या प्रकारचे फॉर्म असतील, तर त्याचं बॅलन्सिंग आम्ही साऊथ ईस्टला करतो, आहे ना. त्याच्याच पुढे जाऊन मला हे म्हणायचं आहे की वेस्टर्न साईडला वास्तूच्या वेस्टर्न साईडला जर काही प्रॉब्लेम असेल किंवा काही गोष्टी असतील, तर आम्ही ईस्टर्न साईडला काम करतो. म्हणजेच काय, तर वसेस वर्सा डिरेक्शन हा एक फार मोठा फॉर्म्युला ॲक्च्युली आम्हाला आमच्या गुरूंनी दिला आणि कदाचित म्हणूनच आम्ही आज आमच्या या सर्व वास्तुशास्त्राच्या करिअरमध्ये, प्रोफेशनमध्ये एक खूप चांगलं नाव आणि खूप चांगलं नेम ऑर फेम आम्ही इथे करू शकलो. पण आणि रिझल्टही ते सगळं जाऊ दे, त्याचं काही आम्हाला म्हणजे गम नाही, पस्तावा नाही, पण ॲटलिस्ट लोकांना आम्ही रिझल्ट तरी चांगले देऊ शकलो. म्हणजे एवढं तर मी डॅम शुअर बोलू शकतो, आहे ना. तर तो एक विषय याच्यामध्ये आहे. आणि प्लस आपण स्वामी समर्थांचे भक्त आहोत, त्यामुळे स्वामी समर्थ काय आम्हाला म्हणजे बरोबर मार्गदर्शन वेळोवेळी त्यांचं मिळतंच, त्यामुळे त्या गोष्टी तिथे होतातच. तर ह्यामध्ये त्या गोष्टी तिथे वास्तुशास्त्रामध्ये अतिशय स्पेसिफिकली होतात. दुसरं म्हणजे रिव्हर्स वास्तू म्हणण्यापेक्षा मी असं म्हणतो, जेव्हा मी प्रोफेशनच्या सुरुवातीच्या काळामध्ये होतो त्यावेळेला मला बरेच लोक चॅलेंज करायचे, काय वास्तुशास्त्र म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, आमचं वास्तुशास्त्र आमच्याकडे राहू दे, आम्हाला माहिती आहे काय ते. तर त्यावेळेला आम्ही काय म्हणायचो, आता जेव्हा प्रेझेंटेशनमध्ये वगैरे जेव्हा मी जायचो त्यावेळेला काही वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी तिथे व्हायच्या. तर मी ऑडियन्समध्ये बोलतो बरेच ठिकाणी, इव्हेंटमध्ये वगैरे, की मी सांगतो ज्यांना वास्तुशास्त्रावरती विश्वास नाही आहे ना, त्यांनी मी सांगतो वास्तुशास्त्रातले 10 अँटी वास्तू पॉईंट आहेत माझ्याकडे. तर 10 अँटी वास्तू पॉईंट तुम्ही करा आणि त्याचे तुम्हाला नकारात्मक रिझल्ट तिथे बघायला मिळतील. आणि ते नकारात्मक रिझल्ट बघायला मिळाल्यानंतर मला सांगा. फक्त मग नंतर माझ्याकडे रडत येऊ नका, ते मला करेक्शन करून द्या म्हणून. आम्ही ते काम करणार नाही, कारण मग असं होत नाही. एक तर निसर्गाला जर मान्य करायचं ना तर पूर्ण मान्य करायचं, आणि अमान्य करायचं तर मग पूर्ण अमान्य करायचं. माझा म्हणण्याचा उद्देश तो आहे. तर यामध्ये मला
म्हणजे ह्यामध्ये मला काही मला गॉसिपमध्ये किंवा याच्यामध्ये पडायचं नाही आहे, पण मला फक्त ह्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की 5 एलिमेंट जसे जसे पॉझिटिव्हली काम करतात तसेच निगेटिव्हलीही काम करतात. आणि ते जर 5 एलिमेंट जर आपण ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये आणि आजची जी आपली काही जीवनशैली आहे किंवा आजचं आपलं जे काही राहणीमान आहे यामध्ये जर ते 5 एलिमेंट आपण ट्रान्समिट होत असतील आणि ते ट्रान्समिट झाल्यानंतर जर आपल्याला नकारात्मक किंवा सकारात्मक रिझल्ट जर मिळत असेल आणि त्याला जर आपण वास्तुशास्त्र म्हणजे एक सायन्स, इट इज ऑल्सो गेट द वन सायन्स, आपण आपला जर थोडासा दृष्टिकोन चेंज करून आपला जर चेंज आवर ॲटिट्यूड टुवर्ड्स आवर गोल, चेंज आवर ॲटिट्यूड टुवर्ड्स आवर टार्गेट जर करू शकलो आणि जर ह्या शास्त्राच्या माध्यमातून आपण जर काही करू शकलो डेफिनेटली, म्हणजे ह्याची जर हेल्प घेऊन जर आपल्या जीवनामध्ये काही सकारात्मक बदल घडणार असेल तर मग व्हाय नॉट, का नाही, असं मला म्हणायचं. तर म्हणजे हे सगळे जे माझे रिव्होल्युशनरी थॉट आहेत ते त्याच्यासाठी आहेत की आपण त्याला जास्तीत जास्त डेडिकेटली आणि जास्तीत जास्त थोडं पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. कारण काय होतं की हे जर आपण 5 एलिमेंट बॅलन्सिंग जर आपण आपल्या वास्तूमध्ये प्रॉपर केलं तर आपल्याला त्याचे रिझल्ट्स अतिशय बेहतरीन बघायला मिळतात. आणि ते रिझल्ट्स आपल्याला तसे मिळाल्यानंतर आता बरेच वेळेला असं पण होतं की काही वेळेला वेगळ्या दिशा सांगितल्या जातात, काही वेळेला वेगळे फॉर्म्युले सांगितले जातात, काही ठिकाणी वेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि वेगवेगळ्या कन्सल्टंटचे वेगळे तिथे जे सब्जेक्ट असतो तो कुठेतरी क्लॅश होतो. मग मला 1-2 फॉलोवर्स किंवा 1-2 लोक असे म्हटले होते की सर इकडे तर असं सांगितलं गेलं आणि तुम्ही असं सांगता, किंवा तिकडे तर असं सांगितलं गेलं तुम्ही असं सांगता. मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं, आपलं जर इंटेन्शन प्रॉपर असेल, आपला जर ॲटिट्यूड प्रॉपर असेल, आपला जर दृष्टिकोन प्रॉपर असेल, आपलं जर टार्गेट आणि आपलं जर लक्ष प्रॉपर असेल तर त्याचे रिझल्टसुद्धा प्रॉपर मिळायला आपल्याला वेळ लागत नाही. तर कसं आहे, कन्सल्टंटचं इंटेन्शन किती पॉवरफुल आहे, कन्सल्टंटचं टार्गेट किती पॉवरफुल आहे, कन्सल्टंटचं त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो किती क्लिअर आहे, त्याच्यावरती तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात. म्हणजे मी जर तुम्हाला सांगतो आहे की ह्या गोष्टी केल्याने जर ह्या गोष्टी होत आहेत आणि हे जे थॉट माझे जर तेवढे पॉवरफुल असतील तर त्याचे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत. म्हणजे हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एलिमेंटच्या जागी काम करणारच आहे, पण ट्रान्समिशन ऑफ द पर्सन आणि ट्रान्समिशन ऑफ द माइंड हे जेवढं चेंज होणार तेवढीच इंटेन्सिटी त्याच्यामध्ये असणार आहे आणि त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट्स ते आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं झालं तर आपले इंटेन्शन तेवढं क्लिअर पाहिजे. आपलं इंटेन्शन जर क्लिअर असेल तर आपले रिझल्ट क्लिअर असू शकतात. मला ह्याच्या माध्यमातून हे सांगायचं. तर 5 एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन हा एक खूप डीप स्टडी आहे. जसं की त्याच्यामध्ये आपण क्रिएटिव्ह सायकल, कंट्रोलिंग सायकल आणि डिस्ट्रक्टिव्ह सायकल या 3 सायकलचा अभ्यास करतो, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही सामावलेले आहेत. आणि क्रिएटिव्ह सायकल, डिस्ट्रक्टिव्ह सायकल आणि कंट्रोलिंग सायकल ह्या कशा पद्धतींनी कशा त्याचा मॉडिफिकेशन करायचं ह्याला अतिशय स्पेसिफिक, अतिशय परफेक्ट अशी प्रॅक्टिस लागते, तरच ते होऊ शकतं. म्हणजे हे सगळ्या गोष्टी जमायला आणि या सगळ्या गोष्टी करायला फार वेळ लागतो. आणि ह्या सगळ्यांचं बापशास्त्र एक शास्त्र आहे, त्या शास्त्राचं नाव आहे श्री शिव स्वरोदय शास्त्र. कारण नुसतंच ॲस्ट्रॉलॉजर होऊन चालत नाही, नुसतंच न्यूमरोलॉजिस्ट होऊन चालत नाही, नुसतंच टॅरोट कार्ड रीडर होऊन चालत नाही, नुसतंच पास्ट लाईफ काउन्सिलर म्हणून काम करणं चालत नाही, नुसतंच वास्तू कन्सल्टंट किंवा फेंगशुई कन्सल्टंट म्हणून काम करणं चालत नाही. तर त्याला ह्या सगळ्या इंडिव्हिज्युअल लाईक अ प्रोफेशनला श्री शिव स्वरोदय यायला पाहिजे. ते जर शास्त्राची जोड त्याला प्राप्त झाली तर ते सुने पे सुहागा होतं. म्हणजे आपलं जे गोल्ड आहे ते 24 कॅरेट गोल्ड होतं. म्हणजे मला हे म्हणायचं की कारण श्री शिव स्वरोदय शास्त्र हे एवढं स्पेसिफिक आणि एवढं कमांडिंग आहे
की एखाद्या साधारण व्यक्तीला पण असाधारण बनवू शकते, एखाद्या सामान्य व्यक्तीला पण असामान्य बनवू शकते, एखाद्या नॉर्मल व्यक्तीला पण आध्यात्मिक बनवू शकते आणि एका आध्यात्मिक व्यक्तीला पण एका उच्च आध्यात्मिक पातळीवरती घेऊन जाऊ शकतं. ते आहे श्री शिवस्वरोदय शास्त्र. आणि मी नेहमी सांगतो, तुम्ही माझे सगळे फॉलोवर आहात, तुम्ही माझे सगळे फॉलोवर आहात, डेडिकेटली मला फॉलो करता, माझ्या गोष्टी ऐकता, म्हणून मी तुम्हाला एवढं क्लिअरली आणि म्हणजे एवढं रक्ताचं पाणी करून मी खरं तर इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याचा उद्देश माझा हेच आहे की आपण जर एखाद्या प्रवासाला सुरुवात केली आहे आणि ते जर प्रॉपर असेल तर मग आपलं डेस्टिनेशनसुद्धा डेफिनेटली प्रॉपर असू शकतं, आहे ना. पण आपली सुरुवातच चुकली किंवा आपलं इंटेन्शनच चुकलं किंवा आपलं स्टार्टच चुकलं किंवा आपलं जो जर्नीज आहे तो जर्नी टुवर्ड दिस गोल नाही आहे, तर मात्र काही खरं नाही. आणि हे आयडेंटिफाय करायला लावणारं शास्त्र, हे आयडेंटिफाय करायला लावणारं जे शास्त्र आहे ते शास्त्र श्री शिवस्वरोदय शास्त्र आहे. त्यामुळे मी माझ्या जीवनामध्ये श्री शिवस्वरोदय शास्त्र 2003ला आलं. 2003 म्हणजे आज 20 वर्ष झाले. आज मी त्या शास्त्राची डेडिकेटली प्रॅक्टिस करतोय, है ना. तर अशा या सगळ्या गोष्टी आहेत आणि अशा या सगळ्या थिंग्स आहेत ज्यामुळे हे सगळं होऊ शकतं किंवा हे सगळं आपण करू शकतो. तर मला या सगळ्याच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की श्री शिवस्वरोदय शास्त्र ह्याचे ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस आपण घेतो. जर कोणाला डेडिकेटली त्याच्यामध्ये करायचं असेल काम किंवा शिकायचं असेल, प्रॅक्टिस करायची असेल, तर ते सुद्धा मला व्हॉट्सअपला पिंग करू शकतात. तर हा एक पॉईंट आहे. दुसरं मी ह्याच्यामध्ये दुसरं मी अजून सांगू शकतो तुम्हाला, ते म्हणजे आपले जे कॅटलॉग्स आहेत, वास्तुकारचे जे व्हॉट्सअप आहे, त्या व्हॉट्सअपचे जे कॅटलॉग आहेत ते कॅटलॉग तुम्ही सगळे नीट बघा. कारण त्या कॅटलॉगमध्ये मी माझ्या टीमनी खूप काम, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप काम केलेलं आहे आणि खूप प्रॅक्टिस पण आपली त्याच्यामध्ये आहे. म्हणजे नुसतंच आपल्याला त्या गोष्टी म्हणजे आम्ही केल्या आहेत आधी आणि समजल्या आहेत आम्हाला नंतर की अरे आपण इथपर्यंत ऑलरेडी आलेलो आहोत, की अरे आपण ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी केलेल्या आहेत, की अरे आपण आधीपासूनच करतो आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपल्याला एका छताखाली आणायला म्हणजे ऑलरेडी आपण आणलेल्या आहेत, प्रॅक्टिस पण केलेली आहे, लोकांना रिझल्ट पण दिलेले आहेत. आणि आता आपण त्या गोष्टी त्या स्पेसिफिक त्याचं जे प्रेझेंटेशन आहे ते प्रॉपर बनवलं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की आपला आस्क वास्तुकार गुरु हे आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे हा. पण माझं जे व्हॉट्सअप आहे या नंबरचं, त्या व्हॉट्सअपला तुम्ही कॅटलॉग चेक करायला नक्कीच विसरू नका. आणि बराच वेळ आपण एकत्र इथे होतो आणि तुम्ही सगळे खूप मोठ्या संख्येने इथे सगळ्यांनी मिळून हजेरी लावली, त्याबद्दल मी सगळ्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो, हात जोडतो, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ म्हणतो. जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. एक थोड्या वेळाचा पॉज घेतो मी इकडे, कारण कसं असतं, जर कोणाला इथे काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. कारण कसं असतं, मग आठवड्याभरामध्ये बरेच लोकांना माहिती आहे ऑलरेडी वेळेअभावी किंवा बऱ्याच वेळेला म्हणजे मी भेटू शकत नाही किंवा बोलू शकत नाही, वेळ मिळत नाही, मी खूप बिझी असतो किंवा समोरचे पण खूप बिझी असतात. आफ्टर ऑल आज आपण मुंबई पुणे सारखे लोक आपण आहोत आणि आपल्याकडे वेळेच्या अभावी खूप गोष्टी आपल्याकडनं स्किप होतात. आपण काय हरकत नाही, आत्ता मी इथे समोर आहे, हा सूर्य हा जयत्रथ. जर कोणाला माझ्याशी बोलायचं आहे, काही चर्चा करायची आहे तर डेफिनेटली वेलकम. आणि मग बाकीचे जे आपण आठवड्याभरातनं जे आपण काही गोष्टी करतो त्या आपल्या कमर्शियल असतात. त्या कमर्शियलमध्ये आपण 1777 पासून ते 3777 पर्यंतच्या आपल्या पहिल्या सर्व्हिसेस आहेत आणि बाकीच्या सगळ्या सर्व्हिसेस आणि हे सगळं तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे किंवा तुम्ही त्याची माहिती माझ्याकडनं घेऊ शकता. पण काय होतं, ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोन सध्या कार्यपद्धती आपल्या झालेल्या आहेत. तर बरेच वेळेला ऑफलाईन काही गोष्टी करायला मिळतातच असं नाही, तर आपला हा प्रयत्न असतो की आपण ऑनलाईनच्या माध्यमातून जास्तीत जास्त केस रेज करून देऊ शकतो. तर इट इज माय हंबली रिक्वेस्ट फॉर यू की जर कोणाला त्यामध्ये काही डाऊट असेल, काही क्लॅरिटी पाहिजे असेल, काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला पिंग डेफिनेटली करू शकता. मी तुम्हाला त्याच्यावरती नक्कीच माझ्या वेळेप्रमाणे फीडबॅक देण्याचा प्रयत्न करेन. तर कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? हॅलो, श्री स्वामी समर्थ, बोला.
हां हॅलो, कोणाचा तरी आवाज येतो आहे पण कट होतं आहे वाटतं फोन. हॅलो, ओके. चला काय हरकत नाही. तर ह्यामध्ये जर कोणाला काही बोलायचं असेल, काही कम्युनिकेट करायचं असेल तर मला पर्सनली व्हॉट्सअपला पिंग करा. मी तिकडे तुमच्याशी चर्चा करेलच. आणि तुम्ही सगळेजण मिळून खूप मोठ्या संख्येने त्या आज या लाईव्ह सेशनला उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आपण असंच भेटूया याच ठिकाणी याच वेळी पुढच्या गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.